नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुमच्याबरोबर कॉर्नची रेसिपी एक शेअर करणार आहे. बाजारात परवा गेले होते तेव्हा मला 2 कॉर्न मिळाले. आता कॉर्न आपण विस्तवावर भाजून खाल्ले तर छान लागतात, गॅसवर भाजून त्याची काही चव येत नाही. मग ते कॉर्न ताजे असल्यामुळे मी मिठाच्या पाण्यात उकडवून त्याला मिक्सरमधून आबडधोबड वाटून घेतला. मग आता त्या कॉर्नचे आपण अप्पे करणार आहोत. त्यात मी काय काय टाकलं आहे ते आपण जरा बघूया. चला स्वयंपाकघरात. हे कॉर्नचे अप्पे करण्यासाठी मी कॉर्न आबडधोबड वाटून घेतले आणि त्यात मी थोडासा रवा टाकला. हे जे काही आहे हे सगळं सामान मी त्यामध्ये टाकलं आहे. मी त्यात टाकला आहे कांदा, हे मीठ, गाजर बारीक चिरून, फ्लावर बारीक चिरून, हा माझा खरडा आणि ही कोथिंबीर. हे सगळं मी यात टाकलं. आणि मी काय केलं, कॉर्नचा किस माझा या वाटीने 2 वाट्या झाला तर मी 1 वाटी रवा घेतला. म्हणजे हे प्रमाण मी तुम्हाला दाखवते. यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलं आणि याला भिजत ठेवलं. कॉर्नच्या पाण्यामध्ये तो रवा आणि दह्यामध्ये छान मिक्स झाला. आपल्याला हे घट्टच करायचं आहे, पातळ करायचं नाही. अप्पे करण्यासाठी मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि आता या अप्पे पात्रात आपण तेल घालून घेऊया. आपले नेहमीचे जसे रव्याचे अप्पे असतात तसे हे अप्पे होत नाहीत. थोडेसे पोटातून एकदम लूज होतात, म्हणजे खूप नरम होतात. बाहेरून थोडं ते छान क्रिस्पी होतं, पण खायला मात्र हे कॉर्नचे अप्पे खूप छान लागतात. आता कसं आहे ना, नवीन नवीन आत्ता कॉर्न येत आहेत बाजारात, छान मऊसूत असे, आणि त्यात भरपूर दूध असतं, त्यामुळे ते कॉर्न छान लागतात. आता यातलं जेवढं मटेरियल आपल्याला पाहिजे आहे तेवढं आपण काढून घेऊया. यामध्ये हे थोडासा इनो मी घालते. आणि या इनोवर थोडंसं मी पाणी घालून घेते, म्हणजे काय होईल, हा ॲक्टिव्ह होईल. इनो मी थोडासा ॲक्टिव्ह करून हे छान फेटून घेतलं. थोडंसं हे तापलेलं आहे. आता मी यामध्ये हे कॉर्नचं मिश्रण जे आहे ते घालून घेते. हे कॉर्नचे अप्पे व्हायला जरा वेळ लागतो. रव्याच्या अप्प्यासारखे पटपट पटपट हे काही होत नाही. मी गॅस अगदी कमी केला आहे. मधल्या कॅव्हिटीत आधी घातलं ना तर ते एकदम हे होऊन जाईल. थोडे वेगळे होतात हे, एकदम काही असे रव्याच्या अप्प्यासारखे किंवा डाळीच्या अप्प्यासारखे असे कडक खुसखुशीत पटकन होत नाहीत, वेळ घेतात. काहीतरी सीझनल आपण घेऊन येतो मार्केटमधनं. प्रत्येक वेळेस तीच कॉर्न भाजायचे किंवा कॉर्नची उसळच करायची किंवा कॉर्नचे आपण जी हे करतो वाटल्या डाळीसारखं कॉर्न करतो तेच करायचं, असं काही कुठे लिहिलेलं नाही आहे. वेगळे कॉर्नचे अप्पे जरा आपण करून पाहूया. कॉर्नचे अप्पे व्हायला थोडा वेळ लागतोय, मी तुम्हाला सांगितलं. आता मी याच्यावर हे ठेवलं आहे झाकण आणि हे थोडंसं आता जरा आधी सिम ठेवायचा गॅस आणि
मग थोडंसं जसं 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 ते कॉर्नचे अप्पे शिजत जातील थोडासा गॅस मोठा करायचा, म्हणजे मग आपल्याला बाजूनी ते अप्पे काढता येतात. अप्पे काढायला थोडा वेळ लागतो. हे आता अप्पे एका बाजूनी झाले की मी तुम्हाला दाखवते. आता बघा, हे अप्पे छान फुगले आहेत आपले. आपण यांना आता पलटवून घेऊया. खूप तेल नाही घालायचं, थोडं 2-2 थेंब तेल. अप्पे तसे आपले पोटात न शिजलेले आहेत, सगळं शिजलेलं आपल्याला दिसतं इथे, पण तरीही याला थोडंसं आपण क्रिस्पी करून घेऊ. मी तुम्हाला आधीच म्हटलं आहे की रव्याच्या अप्प्यासारखे एकदम काही हे असे जाळीदार नाही होत, कारण त्यात मी भाज्या पण घातलेल्या आहेत आणि याचं दूध सारखं सुटत राहतं मक्याचं. हे जरा काठाचे मी नंतर मध्ये घालून घेणार आहे पुन्हा एकदा. मी याच्यावर झाकण ठेवते आणि मी गॅस सिमच ठेवला होता. आता हे या बाजूने झाले अप्पे तयार की मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता हे कॉर्नचे अप्पे मस्त तयार झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया. आता गॅस बंद करते आहे. आपले कॉर्नचे अप्पे मस्त अगदी तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे दिसतात आहे. कॉर्नच्या अप्प्याबरोबर आपण इडलीला जी चटणी करतो ते फुटाण्याचं डाळं, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, आलं आणि लसूण एवढं टाकून मी ही साधी चटणी करून घेतली. मुद्दाम इडलीची चटणी केली. कॉर्न जसं आपल्याला रव्याच्या अप्प्याबरोबर ती चटणी छान लागते तशी या कॉर्न अप्प्याबरोबर ती चटणी चांगली लागते, म्हणून मी ही चटणी करून घेतली. तर आपले हे सुरेख कॉर्नचे अप्पे आज तयार झालेले आहेत. तुम्हाला आज ही कॉर्नच्या अप्प्यांची रेसिपी कशी वाटली
ते मला जरूर सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि तुमचे खूप धन्यवाद. माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी उडली गुडली को अच्छे कॉमेंट्स जरूर भेजिए. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत म्हणून तुमचे मनापासून आणि खूप धन्यवाद.